तर पाणी प्रश्नावरून संभाजीनगरात ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन सुरू आहे। आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात ठाकरेंच्या शिवसेनेचं हे आंदोलन क्रांती चौक ते गुलमंडी यापर्यंत आता मोर्चा काढण्यात आल्याची माहिती मिळते आणि संभाजीनगरमध्ये 10 दिवस पाणी मिळत नसल्याची संभाजीनगरच्या नागरिकांची तक्रार आहे आणि हल्लाबोल मोर्चामध्ये महिलांकडून पाण्याचे माठ फोडून निषेध करण्यात आलेला आहे। दत्ता कनवटे माझे सहकारी आपल्याला सविस्तर माहिती देतील। दत्ता, नक्कीच छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये पाण्याच्या प्रश्नासाठी आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली हा भव्य दिव्य मोर्चा काढण्यात आलेला आहे। हा मोर्चा क्रांती चौकापासून गुलमंडीपर्यंत जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। मोर्चामध्ये मोठ्या संख्येने महिला, त्याचबरोबर शिवसेनेचे कार्यकर्ते, शिवसैनिक सुद्धा सहभागी झालेले आहेत। स्वतः आदित्य ठाकरे सुद्धा या समोर दिसत असलेल्या गाडीवरती न येता ते पायी चालत येत असल्याचं सुद्धा चित्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आणि अशा पद्धतीने हा एक आगळा वेगळा भव्य दिव्य मोर्चा जो आहे तो छत्रपती संभाजीनगर शहरामधून निघालेला आहे। छत्रपती संभाजीनगर शहराला 10 ते 12 दिवसानंतर एकदा पाणी येतं। महिन्यातून 2 ते 3 वेळाच हे पाणी मिळतं। त्यामुळे हे सगळे जे लोक आहेत ते पाण्याचा आक्रोश करत या ठिकाणी या सगळ्या रस्त्यावरून निघाले असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। खरं तर छत्रपती संभाजीनगरच्या पाणी प्रश्नावरून अनेक वेळेला वाद प्रतिवाद सुद्धा पाहायला मिळतात। या पाण्यासाठी जबाबदार कोण असा सुद्धा प्रश्न उपस्थित केला जातो, कारण याच रस्त्यावरून राज्याचे सध्याचे मुख्यमंत्री आणि तत्कालीन विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा पाण्यासाठी मोर्चा काढला होता आणि त्यावेळेला सत्तेत असलेल्या शिवसेनेने आज पुन्हा एकदा आपण जर बघितलं तर छत्रपती संभाजीनगर शहराच्या पाणी प्रश्नावरून याच रस्त्यावरून हा मोर्चा काढलेला आहे। अगदी काही वेळामध्ये हा मोर्चा जो आहे तो गुलमंडी इथं पोहोचून त्या ठिकाणी भव्य सभा सुद्धा पार पडणार आहे। नक्कीच धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। यांच्या नेतृत्वाखाली एक भव्य मोर्चा निघालेला आहे। हल्लाबोल मोर्चा हा पाण्यासाठी सुरू झालेला आहे। साहेब, काय सांगाल, रस्त्यावरती उतरला तुम्ही पाण्यासाठी संभाजीनगरकरांच्या? नक्कीच छत्रपती संभाजीनगर मध्ये आपण पाहतोय साधारणपणे कधी 10 दिवसांनी कधी 12 दिवसांनी पाणी येतं। हे कधीही परिस्थिती एवढी बिकट नव्हती। नक्की सरकार करतंय काय आणि कोणाचं सरकार आहे, काय चाललंय या राज्यामध्ये, हा प्रश्न उपस्थित होतोय आणि म्हणून हाच मोर्चा आम्ही करत आहोत। लबाडोनं पाणी द्या।